हत्तीरोग बाधित नसलेल्या जिल्ह्यात हत्तीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम पनवेल महापालिका क्षेत्रात आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली 9 ते 14 डिसेंबरपर्यंत सुरू होती। या मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणाचा केंद्रीय पथकाने रोहिंजणमध्ये नुकतीच भेट देऊन आढावा घेतला। यावेळी त्यांनी महापालिका करत असलेल्या कामाचे कौतुक करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले। यावेळी राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम दिल्ली येथील संचालक डॉक्टर तैनू आणि त्यांचे पथक तसेच सहसंचालक आरोग्य सेवा पुणे येथील डॉक्टर बबिता कमलापूरकर, हिवताप आणि वैद्यकीय आरोग्य सेवा ठाणे येथील सहसंचालक डॉक्टर BS सोनावणे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर राजाराम भोसले, पनवेल महापालिकेचे 7 रोग अधिकारी डॉक्टर आकाश ठसाळे उपस्थित होते। या मोहिमेअंतर्गत हत्तीरोग बाधित नसलेल्या जिल्ह्यातील 5 लाख लोकसंख्येप्रमाणे ब्लॉक्सनुसार रात्र रक्त नमुने संकलन करून सर्वेक्षण करण्यात येत आहेत। या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कामोठे नौपाडा, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र रोहिंजण, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तळोजा फेज 2 5 नंद, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र खांदा कॉलनी टेंभोडे पडघे या विभागाची निवड करण्यात आली आहे।